आणि आता बातमी आहे पंढरपूरमधून। आषाढी सोहळ्यात बहुतांश भाविक हे चंद्रभागेच्या वाळवंटात विसावतात। लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या महासागरामुळे वाळवंटात नेहमी गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखे प्रसंग देखील येत असतात। यंदा पहिल्यांदाच वारकऱ्यांसाठी 25 ते 30% जास्त हे वाळवंट मिळणार आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। यावर्षी आषाढीत पहिल्यांदा जवळपास 25 ते 30% जादा वाळवंट भाविकांना वापरायला मिळणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 100 वर्षापासून जे घाटाच्या मध्ये ढिगारे होते आणि वाळवंटात जे अतिक्रमण होती ती कधीही निघाली नव्हती आणि ही खूप मोठ्या प्रमाणातली जागा यांनी व्यापली होती। आणि आता पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेले 8 दिवसापासून ही संपूर्ण मातीचे ढिगारे हलवायला काम सुरू केलेलं आहे, ज्याच्यामुळे जवळपास 25 ते 30% वाळवंटाचा भाग वापरायला मिळणार आहे। आणि ह्याच्यामुळे ज्या भागात लोक कधी जाऊ शकत नव्हते, वाळवंटात खूप मोठी गर्दी होत असायची, तो भाग आता जादा जागा मिळाल्यामुळे भाविकांना सुलभपणे हालचाली करता येणार आहेत। आपल्यासोबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत। साहेब, कधीपासून काम सुरू झाले? नमस्कार। माननीय पालकमंत्री महोदयांचं 13 तारखेला जे आपलं घाटाचे सर्व आणि वाळवंटाची पाहणी झाली, त्यामध्ये त्यांच्या सूचना स्पष्ट होतात की यावेळी आपल्याला वाळवंट पूर्णपणे लोकांना भाविकांना वापरण्यासाठी मोकळं करावं। त्यानंतर आम्ही त्या दिवशी 13 तारखेपासूनच काम सुरू केलेलं आहे। आज रोजी जरी आपण पाहिलं तर जवळपास आमच्याकडनं एक 80% काम झालेलं आहे। काल थोडं प्रमाणात इथं अतिक्रमण होतं, तेही आम्ही आज पूर्ण क्षमतेने पोलीसची मदत घेऊन स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन ते पण काम जवळपास संपत आले, आपण हे पाहू शकतो। यावेळी पावसाचा अनुमान पाहता आपल्याला हा वाळवंट परिसर मोकळा असलेलं लोकांना भाविकांना आणि टॉयलेट जे आपले राहतात त्याच्यासाठी पटांगण हे आपल्याला मोकळं आवश्यक होतं, ते आपल्याला उपलब्ध होणार आहे। संपूर्ण हे मातीचे ढिगारे झाडं हे सर्व काढण्यात येत आहे, अतिक्रमण काढण्यात येत आहे, त्यामुळे हे वाढलेलं वाळवंट भाविकांना आषाढीत चांगल्या रीतीनं फायदा देणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा।